नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता माझ्या शेतामध्ये जे लसूण पीक घेतलेलं आहे ते बेडवरती घेतलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्याची शंका होती की हे साऱ्यामध्येच पीक केलं जातं. पण मी ह्या वर्षी वेगळा प्रयत्न केलेला आहे शेतकरी बंधूंसाठी की हा बेडवरती पण लसूण येऊ शकतो. कारण ह्याला एकदम खर्च पण काही जास्त नाहीये. फक्त ह्याला राख लागते, आपल्या ह्याच्यामध्ये कोळशाची जी राख असते, खत टाकला जातो ह्याला. आणि ह्याच्यातून मी 10 गुंठे लसूण केलेला आहे. याला फक्त मला खर्च लसूण लागलाय 50 किलो. 50 किलो लसूण लागलाय. ह्याच्यातून मला उत्पन्न अपेक्षा आहे 10 क्विंटल. आता सध्याचा जर भाव बघायला गेला तर 20,000 रुपये क्विंटल आहे. मला 10 गुंठ्यातून 1 लाखाचं लसूण 1 ते 1.5 लाखाचा अपेक्षित आहे खर्च वगळता. ह्याच्यावरती रोग काय नाही, फक्त करपा आणि बुरशीला या दोनच रोग आहेत. त्या दोन रोगाची फवारणी 2-3 फवारणी केल्या की विषय संपला. हा निघून जातो. हा 3 ते 3.5-4 महिन्यामध्ये लसूण निघून जातो आणि शेतकऱ्याला हे परवडणारं पीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हा बेडवरती येत असल्यामुळं हे सक्सेस होतोय आणि एकदम कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघतंय आणि लसणाचं पीक चांगलं सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडतं. पाण्याचं ड्रिपद्वारेच पाणी दिलं जातं ह्याला, काय अडचण नाही. पाण्याचं ड्रिप जास्त पाणी लागत नाही. फक्त 8 ते 10 दिवसानंतरच पाणी सोडावं लागणार ह्याला. मार्केटिंग आपल्या बाजारपेठेमध्ये, आठवडे बाजारामध्ये मी विकला जातो ना 10 गुंठ्यामध्ये केल्यामुळे, त्याच्यामुळे मी प्रत्येक बाजारी मला एक 50 किलो लसूण लागतो आरामशीर. 8 दिवसाच्या आठवडे बाजारामध्ये विकून टाकला जातो, काय अडचण नाही. त्याची लागवड करून आपण नोव्हेंबरमध्ये लागवड केली होती. आता अजून 1 महिन्यानंतर हा लसूण निघल. जवळजवळ 4 महिन्याला आरामशीर लागतो.